अध्याय 14वा आणि मग 288. गुणाचं वर्णन करताना गुणाचा जो संबंध असतो प्रत्येक जीवाचा, तो संबंध घातकार आहे, विनाशी आहे. हे कळत नाही आपल्याला. एक पॉइंट तुम्हाला महत्वाचा सांगायचा, अध्याय आणि गुण याच्याबद्दल का बोली भगवंत. अध्यायामध्ये गुण सांगितले, 11मध्ये विश्वरूप दाखवलं, 12मध्ये भक्ती सांगितला, 13मध्ये क्षेत्रज्ञ विभाग निरूपण केला आणि 14मध्ये गुणत्रय विभागाचं निरूपण का केलं आणि गुण का घेतले वर्णनात भगवंतानं. त्या गुणामुळे बद्धता आहे, त्या गुणामुळे मोह आहे, त्या गुणामुळं सुख दुःख आहे, त्या गुणामुळे भ्रांती आहे, त्या गुणामुळे ईश्वरापासून आपल्या बुद्धीला दूरता परिच्छिन्न होती बुद्धी. भगवंतापासून बुद्धी जेव्हा दूर राहते फक्त दुःख भक्ती, इथेच उत्तर आहे. आणि दुःख नको हे जीवाची आशा आहे, तेच मिळत नाही. मग जेव्हा तुम्ही गुणात राहता तर दुःखच घेता. पण गुणाला सोडताना श्रवणाचा जो वर्षाव असतो होतात बुद्धीवर, ते श्रवण बुद्धीला एक वैभव देत, सुखाचं, परमात्मा प्राप्तीचं आणि ईश्वराच्या सानिध्याचं सुख देत. श्रवण ताकदच तशी त्याची की बुद्धीला खेचल्या जातो. श्रवणानं बुद्धी खेचती देहातून, भिन्न होती गुणातून. जेव्हा गुणातून बुद्धी बाहेर येते तर गुणाचा पगडा जातो आणि दुःखाचा आविर्भाव संपतो. जिथं गुण नाही तिथं दुःख नाही, जिथं गुण आहे तिथं भ्रांती आहे. मग गुणातीतता ही परमेश्वराची स्थिती आहे, पण गुणातून येणं हे तुमचं कर्तव्य आहे. मग बुद्धीला गुणाच्या बाहेर काढण्यासाठी वेदाचे श्रवणे आणि अंतःकरणाचं मनन आहे. मननाच्या द्वारे अंतःकरण त्या गुणातून कसं बाहेर यायचं ते शिकतं. त्याला एक वैभव येते, एक ताकद येते की आता बाहेर कसं निघायचं. इथला श्रवण त्या मनामध्ये एक प्रभाव टाकतो आणि तो प्रभाव वेदाचा आणि बोधाचा असतो आणि त्या प्रभावाच्या शक्तीनं मन गुणातून सहज येतं. त्याचं नाव गुणातीतता, त्याचं नाव श्रवणामध्ये असलेली एक शुद्धता, निरुपाधिकता म्हणतात. याच्यावर मला आजचा दिवसही पुरत नाही. आज अक्षते देऊन मी ओवी जास्त येणार नाहीये आणि तुम्ही समोर येतात माझ्या, आणि ज्याचं भाग्य त्याला मिळत असतं. मी तुम्हाला देणारी कोण नाही, तुम्ही घेणारी कोण नाही, निमित्त मात्र असते सगळं. कारण ज्यावेळेस बोध तुमच्या चित्तामध्ये विलय पावतो, तिथे लय होतो त्याचा, तर त्या ठिकाणी त्याचा स्पर्श होतो. बोध तिथं संपतो, तिथं थांबतो, तिथं पूर्ण होत, तिथं त्याचा लय होतो, विलय म्हणते, तिथं एकरूप होतो. जसं पाणी जमिनीमध्ये जसं टाकलं तसं आत जातं. का बाहेर येतं? उन्हाळ्यात मे महिन्याचं उन्हाने पाऊस पडला, पाऊस दिसतो का वरी? पाणी तापलेली जमीन असते तर ते पाण्याला खेचते. तसा अंतःकरणाचा अधिकार असतो तापलेला, तसं ते प्रभाव होतो तिथं त्या बोधाचा. ते बोध तिथं एकरूप होतं, जसं पाणी जमिनीमध्ये एकरूप होतं. पण तुमच्यात एकरूप करण्याची ताकद नाही, तुमचं अंतःकरण मेलेलं आहे. तुम्हाला बोधाला धरता येत नाही, ते आमचा दोष नाहीये. तुमचं पाप, तुमचा मोह, तुमचं अज्ञान, तुमचा भ्रांत जीव त्याला घेत नाही, तर तुम्ही म्हणता आम्हाला सांगता येत नाही. तुमचे दोष तुम्हाला कळत नाहीत तर समोरच्याला माहित नाही. तुम्हाला दोष आहेत हेच माहित नाही, आणि दोष आहेत हे म्हणलं तर अंतःकरण पावन होतं. कारण कबूल केली ना मी दोषात आहे, अज्ञानात आहे, मला अज्ञानात नकोय देवा.
मी तुला शरण आलोय ना. शरण आलेल्याला कधीही ढकलून द्यायचं नसतं. अफाट पाप आहे ते. जेव्हा आपल्या कोणी माफी मागतोय, शरण येतोय, तर त्याला माफ करणं हे तुमचं कर्तव्य. याचा अघात पाप तुम्ही घेतात त्याचं. कारण तू जी काकुळकीला लागलं असतं ना, शरण तुमच्याकडे मिळाले तर आपला जीव काय असतो, काकुलतीला असतो. आणि मला माफी द्या म्हणतो, तर तुम्ही लाद देता, ढकलून देता. हे संसारी तुम्हाला सांगू ना मी, ईश्वराचं आणि संताचं नातं तसं नसतं. म्हणून तुमचं पाप तुम्हाला कोणाला माफ करू देत नसतं. मग तुम्ही माफी करीत नसतात. म्हणून तर तुमचं अज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये पगडा केलेला असतं. तुम्हाला माहितच नाही ना आम्ही किती कडक आहेत, आम्ही किती अवगुणी आहेत, आम्ही किती अहंकारी आहेत, आम्ही कुणाला जवळ घेत नाहीत, आम्ही माफ करत नाहीत, आमच्यात मध्ये साधना नाही, आम्ही मौन आहेत, आमच्यात लीनता नाही, आमच्यात औदार्य नाही, आमच्यामध्ये भगवंतासारखं होण्याची ताकद नाही, आणि आम्ही देहभावाला सोडून कुणालाही धरत नाही. हा तुमचा दोषाचा डोंगर आहे. तर आम्ही काय करा. आणि हा डोंगर धुवायला तुमचं तेवढं पुण्याचा आघात पाहिजे, बोधाचा प्रघात पाहिजे. तेव्हा भगवंताच्या त्या ठिकाणी तुम्हाला चिद्विलास बघता येतो. तुमचा प्रयत्नच नाही, तुम्ही बोधाला धारण करत नाहीत. जमिनीनं पाण्याला धारण नाही केलं तर पीक उत्पन्न नाही झालं. ते पीक सांगा. पाऊस नाही पडला तर दुष्काळ पडतो ना, तसं तुमच्यापाशी ज्ञानाचा दुष्काळ आहे. म्हणून तुम्हाला भगवंतापाशी जाताच येत नाही. जप करा की तप करा. तुमच्या क्रूरता सोडा, क्रूरता. तुम्ही जे एक प्रेम, सुखमयता, एक आर्द्रता, एक जीवाची एक सहज स्थिती असते सुखमय. त्या ठिकाणी एक निर्मळ पावन मन असतं, कृपाळू अंतःकरण असतं, बोधाला धारण करणारा असतो, आणि वेदामध्ये राहणारा असतो, ईश्वराला जाणणारा असतो, आणि भगवंताशी तन्मय होणारा असतो. ते वेदाच्या ज्ञानानं होत असतं. संसाराचं पाप करून तुम्ही इथपर्यंत आलात. तुम्हाला माहिती का किती पाप केले? तुमच्या समोर जे दुःख आहे का घोर, तुमच्या पापाचं फल आहे. मग कुठलं दुःख असू दे, नात्याचा असो, देहाचा असो, प्रारब्धाचा असो, तुमच्या संसारातला असो. कुणाला मुलं नसतात, कोणाला मुली नसतात, कुणाला मुलं असून सुख देत नाहीत, कुणी जन्मून बी जगाला सुख देऊ शकत नाही. एखादा अरण्यामध्ये सिंह क्रूर झोपलेला असतो, तो अन्य प्राण्या जवळ घेतो का? तुला येतो लांडगा तो फाडून खातो. सिंहापाशी कोण येत नाही. बाकीचे वंचर प्राणी असतात ना, छोटे छोटे छोटे, ते तो फाडून खातो. तसा अघोरी पापी हा जीवाला जगू देत नाही आणि स्वतःही जगत नाही, कारण तो क्रूर वृत्तीचा. तसे जिथं अज्ञान आहे ती वृत्ती क्रूर. मला सांगायचे, मला तुम्हाला एक्झाम्पल द्यावंच लागतं, कारण तुमच्या मठ्ठ बुद्धी आहेत की नाही बोला. मठ्ठ बुद्धीला श्रवण ग्रहण करता येत नाही, आणि अज्ञानाला मारता येत नाही, स्वरूपाला धारण करता येत नाही, आणि सुखामध्ये राहता येत नाही, दुःख तुम्हाला टाकता येत नाही, देहभावातून निघता येत नाही, अज्ञान तुम्हाला फेकता येत नाही, आणि तुम्हाला स्वरूपाचं जाणीव होत नाही. तुमचा जन्म सार्थकी लागत नाही, कारण तुम्ही क्रूर सोडत नाही. स्वतः तुम्ही क्रूर आहे, तुम्हाला कळत नाही. नाही तुम्हाला कळत. खरं क्षणाक्षणा तुमच्या तमोगुण बाहेर येतो, आम्हाला दिसतो. तुम्ही तमोगुणामुळे समाजाला, जीवाला कधीच आशीर्वाद देऊ शकत नाहीत, आणि कुणाचं दुःखही बघू शकत नाहीत, आणि लोकांच्या दुःखाची तुम्हाला पीडा होत नाही, म्हणून तुम्ही दगड आहेत. लोकांच्या दुःखाची पीडा व्हावी नको बाबा, त्यांना त्रास व्हायलाय. तसं भगवंताला त्रास होतो, हे जीव दुःख भोगायले. म्हणून भगवंत माऊलीच्या रूपाने खाली आले, आणि ओवीच्या रूपाने तुम्हाला ज्ञान द्यायला लागले. जीवाचं दुःख हरण करताय ना माऊली, ओवीच्या रूपाने तुमच्या सोबत आहे. ते तुम्हाला वाटतं का कधी? तुम्हाला लेकर सोबत वाटते, धन माझं वाटतं, मी छान वाटते. तू तर लय घाण आहेस. कधी सुख दिलं कुणाला? कधी शब्दानं तुम्हाला प्रेमानं जिंकलं? कधी आयुष्यात आपल्या पैशानं कुणाला 1 रुपयाचं दान देऊन जीवाला दैन्य असून तिथं जाऊन त्याचं दुःख दूर केलं? स्वतःसाठी जगलात ना. मग जो करुणेचा सागर असतो, दयाशील असतो,
आणि जो प्रेमात आणि ईश्वराच्या ओळखण्यात असतो, त्याची साधना उच्च असती, हृदयाची खरी श्रवणाची भक्ती असती, त्याला मनाची सुखाची प्राप्ती असती, तो साधक जगामध्ये वैभववान असतो, तो क्षमाशील असतो, तो पवित्र असतो, तो उदार असतो, तो कुणाचं दुःख बघत नसतो आणि दुःख देण्यामध्ये त्याला काही देणं घेणं नसतं. तो दुःखाला संपवणारा असतो, लोकांचं दुःख विहरण करणारा असतो, तो संत असतो. पण दुःख पाहत नाही तो साधक असतो आणि दुःख देतो संसारी असतो. त्याचा आत्ताच बघा तुम्ही एखादा क्रूर व्यक्ती, ती बघ घरातल्या लोकांना शांततेने बोलतच नाही, ती कुणाचं सुख दुःख ओळखत नाही. एखादी जर काही सोन काम करायली तर म्हणत नाही बस माय मी तू कर. अगं सकाळपासून उभीस ना, बस मी आता आवडते ग, तू किती करते ग, तुझं पण घर आहे माझं पण आहे, आता थांब ना, तुझी बारी काय बारी काय. अरे माणसाचा जीव ओळखत नाही तर ती बारी कशाची. अवघड स्थिती आहे तुमच्या मनाची, कारण पापी वृत्ती तुमच्या हृदयाची, म्हणून तुम्ही बारी बोरी काय बघतात ते बघतात, त्याला काढी लावा मला माहित नाही. पण जिथं प्रेम उत्पन्न असतं तिथं साधक पवित्र असतो, जिथं दुःख असतं, जिथं भेद असतो, जिथं क्रूरता असते, जिथं मूढता असते, ते लोक पापी असतात. त्या दुसऱ्याचं देणं घेणं काहीच नसतं, कारण त्या अंतःकरण उदार नसतं, ती साधना बरोबर नसती, ते हृदय पावन नसतं, तिथं ज्ञान थांबत नसतं. सिद्धांत वेदाचा पवित्र अंतःकरणामध्ये प्रेम आहे, अपवित्र अंतःकरणामध्ये संसार आहे. ते अंतःकरण क्रूर आहे, ते फक्त बघा त्या जगाचं दुःख. म्हणून तर पवित्र अंतःकरण उदार शांत विरामय आणि भगवंताला जाणणार. अपवित्र अंतःकरण देहाला माझं म्हणणार, विषयाला ग्रहण करणार आणि दुःख भोगणार आणि दुःख लोकाला वाटणार, असेच लोक असतात. जन्माला येऊन फक्त दुःख देतात, स्वतःला बी दुःख जगाला बी दुःख, अत्यंत पापी. पण संत त्यापेक्षा वेगळे, वेगळे जगताचं दुःखच बंद करतात, नाही का. जेव्हा श्रवण भक्ती साधकाच्या हृदयामध्ये श्रवणाची जी धार आहे बुद्धीला, ती धार श्रवणाची सतत अंतःकरणामध्ये सातत्याने पडत असते. त्याला बोधाचं पाणी म्हणतात, वेदाचं ज्ञान म्हणतात, सुखाचं भान म्हणतात, आत्मत्वाची जाण म्हणतात, वेदाचे खूण म्हणतात, तो साधक महान म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला एक निरामयता येते. कशामुळं? वेदाच्या ज्ञानामुळं, भगवंताच्या जाणीवेमुळं, भ्रांतीला धुतल्यामुळं, देहभाव टाकल्यामुळं, श्रवण केल्यामुळं, परमेश्वराला ओळखल्यामुळं, सतसंगाच्या शक्तीमुळं, भगवंताच्या भक्तीमुळं, अभेदाच्या ज्ञानामुळं आत्मीयता प्राप्त होती. म्हणजे आत्मज्ञानाची सुरुवात होती. मी तो आहे असं भावना तयार होती, बुद्धीच्या वेदात तल्लीन होती, सुखामध्ये सहज जाती, देहातून भिन्न होती, गुणाची माती होती, त्याला गुणातीतता नाव येत. गुणाचं वर्णन आहे सत्व रजतम. हे 3 गुण तुमच्या व्यवहाराला कारणीत माहिती आम्हाला. तुम्ही सत्वगुण नसेल तर पूजा करणार नाही, पोथी वाचणार नाही, शांत राहणार नाही, तुम्हाला आनंद भोगता येणार नाही. सत्वगुणात आनंद होत असतो, रजोगुणामध्ये चंचलता येत असते आणि तमोगुणामध्ये दुःख भोगावं लागतं आणि तमोगुणी माणूस क्रूर असतो. हे तुम्हाला आता सांगितलं. त्याला फक्त तमामध्ये राहायचं असतं, दुःख भोगायचं असतं, जगाला द्यायचं असतं. कारण एक वनस्पती आहे काटे, त्याच्या भोवताली काट्याचे फणसाला फणस करील काय? त्याचा आकारच काट्यातून आहे. तसा पापी सगळा काट्यातच आहे. त्याचं करील काय? ते पापच एवढे केले तर त्याला पापाचीच काट्याचं भोवताली. मग फणसाचे काटे कापायला तशाच मानाची तलवार हे लागते, चाकू. आपल्या वेळीनं फणसाचे काटे निघत नाहीत. विचारा कोकणात जाऊ,
अशी मोठी घराती असतील खपाखप कापलेत. आणि तेव्हा म्हटलं घराची भाजी होती त्याची. तसं हे क्रूरता पापाची शक्ती आहे. जो क्रूर असतो का ते पापी समजायचं, त्याला नमस्कार करून बाजूला सरकायचं. एकच आहे जे विक्रूर आहे, जे दुःख देतो, जे कचाकच बोलतो, ज्याच्यामुळे जगाला दुःखच होतंय, ते पापाची मूर्ती. कोण पण असू दे. मग जे सुख देते ते पुण्याचा सागर आहे. त्याच्यापासून दुःख होतच नाही. आणि दुःख ते कुणाला देऊ शकतच नाही. त्याचं हृदय तसं बनलंच नसते की लोकांना दुःख देऊ मी, शक्यच नाही. ते दुःख देतात पण सुख देतात. ते महात्म्य असतात. तुकोबन आहे बघा, माऊली बघा, जिचोका महार बघा, जनाबाई बघा, काय सुख म्हटलं या लोकांना. जनाबाईला मिळालं केसाला तेल नव्हतं, फणी नव्हती, देवाने वेणी घातली. तसं देवानं संसार चालवतो संताचा, हे लक्षात ठेवायचं. पापेचा नाही. पापाला म्हणतो भाऊ, पण पुण्यवंताला येऊन धावतो. म्हणून आघात आधी पाप केला आणि आताही पाप करायला, तर तुमची शेवट कसा होईल याचा विचार करावा आणि आचार चांगला असावा. आता तरी सुधरावा. इतकंच कळ. उरलेलं आयुष्य त्यातून फक्त प्रेम निघावं, प्रेम दिसावं, प्रेम वाटावं आणि प्रेमात जगावं. हे पुण्यवंताचं लक्षण आहे, पाप्याचं नाही. म्हणून तर ह्या जन्मात जर पुण्य केलं तर कमीत कमी पुढे तरी चांगलं होईल. मोक्ष गेला तिकडे वाट असलेला मोक्ष असतो का? पाप संपलं त्याच वेग कसं टाकता येईल? जिथं पुण्याचा सागर आहे तिथं भेद समाप्त आहे. जिथं पापाचा डोंगर आहे तिथं भेद जिवंत आहे. म्हणून कर्म करताना कोणतं पापाचं कर्म करायला का पुण्य करायला बघावं. क्षणाक्षराला आपल्याकडून पाप होते का पुण्य होते. हे ज्ञानाच्या पूर्वीची अवस्था आहे. ज्ञान झाल्यावर पापही नाही, पुण्य नाही, आणि तो पाप करतही नाही. लिहून ठेवा, तो करत नाही पाप. कशाला करीतो? आणि जरी केलं तर त्याला चिटकतच नाही. दुराचारी लोकांना बोलावंच लागतं, अधर्माला कापावंच लागतं, दोषाला पुचावंच लागतं, म्हणून कडक बोलावंच लागतं. बोलणंही त्याचं नसतं. त्याला बोलणारा माहित नसतो, कारण तो बोलण्याच्या पुढे असतो. तो आघात ज्ञानी असतो. ज्याला कळतो तो महान असतो. ज्याला कळत नाही तो घाण. चिंतन कळत नाही, चिंता कळती. चिंतन कळतं का? ती म्हणती नाही आम्हाला झेपत. आम्हाला कळत ही चिंतेत आहे म्हणून. देहात आहे, घाणीतही तिच्यापाशी घाण आहे देहाची, म्हणून तिला कळत नाही. स्पष्ट उत्तर. तू जर बुद्धी चिंतनाला दिलीस, तू जर बुद्धी भगवंताला दिलीस, तू जर श्रवणामध्ये आलीस तर तू पूर्ण झालीस. जे ज्ञानगंगेत नहाले ते पूर्णता होऊन गेले. मग नहाले म्हणजे ऐका, गंगेत नाहतो तर पाप झालं. छोटस मोठं नाही. घोरात लोकांच्या घर जाळल्यावर गंगा काय करीत नाही. काय करत नाही गंगा, ती भोगावंच लागते. छोट मोठं पाप. आता गंगेत गेलं तर पाप जात आणि श्रवणात आलं तर अज्ञान जात. अधिकारात आलं तर ब्रह्मज्ञान येतं आणि संतांना कृपा केली तर मोक्षाचं वाण हातात येतं. संतांच्या कृपेशिवाय का? 5 पोळ्या पंचमहाभूताच्या 5 खाऊन देतात. या देहामध्ये 5 भूत येतं, त्याच्यातून मला काहीतरी चांगली घेता येतं. गोड आहे पुरणाची पोळी,
तर गोड होऊ द्या मला, माझ्या मनाला गोड करा. आखलीचा पता आहे का पुरणे ना? अक्षय तृतीय आहे ना. अक्ष म्हणजे डोळा. 3 गुणाला ओलांडून बुद्धी भगवंताकडे तृतीया. जेव्हा ती तृतीया होती पलीकडे जाती, तिचा नाश होत नाही. सणाच्या ठिकाणी खायचं नोळायचं, तिकडे नाही वळणं. अक्ष तृतीया, अक्ष ज्ञानाचा. 3 गुणाचा पाठ झाल्यावर डोळा उघडतो ज्ञानाचा, ती अक्ष तृतीया. आणि आम्हाला आशीर्वाद द्या. इकडे या ना, त्यामध्ये फुकटचं ठेवाय का? तुम्हाला घेऊन जायला तृतीया म्हणजे 3 गुण. त्या गुणाला ओलांडणारे बुद्धीच्या डोळ्यामध्ये ज्ञानाचा होतो, 16 सुखाचा, हृदयात आनंद वेदाचा, आणि ती स्थिती परमात्मा प्राप्तीची. तो आनंद कधीच जात नाही, तो अविनाशी प्राप्त होतो. म्हणून अक्षय तृतीयाचा दिवस हा काय सांगितलाय आज, त्याचा अक्ष होतच नाही, क्षय होत नाही. मग जेव्हा भगवंत आणि बुद्धी एकत्र येते, ते बाजूला होतात का? ते सुख कोणी घेऊ शकतं का? ते सुख संपत का? ते अक्षय तृतीया. अक्षय, त्या सुखाचा क्षय नाही, ते अक्षय तृतीया. संसारातला सुख राहत नाही, ते क्षय तृतीया. काहीतरी लावलं परंपरेनुसार. हा दिवस आहे, परवा काळे सोनं घ्या, सोनं घ्यावं लागते की. त्याचा फोन येते काय घेऊ सांगा मग ती पोराला. लिहा गावाची बारकी, मुंबईची लई बारकी. तुम्ही सांगा आता तुमचं ऐकते. खरंच गोड बोला माणसानं. गोड बोलण्यामध्ये खूप काही मिळतं, आणि गोड बोलण्यामध्ये हृदय फाटतं. ती मला हळूच गोड बोलते, मी त्याला गोड बोलते पोराला. ते म्हणतो बरं आहे, बरं तुला कुणी लावला? ते मग तुझ्या बायकोनी. ती म्हणते सांगा ना, आजचं सोनं छान असतं, लाभ होतंय, सांगा ना. लाभ सोन्याचा नाही, ब्रह्मज्ञान हा सोन आहे. आज दस्ती तरी खरेदी करावी, कपडा तरी करावा, कोणती वस्तू आणावी घरात आज. आणि दुसरं एक सांगते, आज मी पूजा करणार तुमच्या घरात धन्याची. ते तांदूळ घ्यायचे प्लेट मध्ये, त्याच्यावर स्वस्तिक काढायचे हळदुंकाची, त्याची पूजा करून त्याला उद्बत्ती ओवाळायची. त्याच्यावर एक धन्याची वाटी ठेवायची, त्याच्यात धणे आणायचे, ताजे बाहेरचे घरात आणायचे नाही. त्या धन्याची पण पूजा करायची. आज कुंकू साखर पोल घेऊन त्याला उद्बत्ती साखर टाकायची, त्या नैवेद्य वगैरे दाखवायचा पूर्णाचा. आणि ते धने देवासमोर ठेवायचे. तर त्याच्यामुळे घरात दरिद्र राहत नाही, संकट येत नाही, आणि पैसा कमी पडत नाही. हे तुमच्या घरात पूजा करणार आहे. काल लक्षात नव्हतं, आज लक्षात आलं. तृतीया म्हणलं लक्षात आलं, माझ्या डोक्यात काहीच नसतं. त्याची पूजा असते आज. धन लाभ होतो त्याने, धन्यानं धन लाभ. दुःख दरिद्र येत नाही, संकट घराला शिवत नाही, आणि घातलं धन कमी होत नाही. हा धन्याच्या पूजेचा आज धनतृतीयाची ही पूजा असते. आपल्याकडे कोकणात वगैरे करतात, विदर्भ वगैरे. मत विदर्भ मला माहित नाही, पण त्या साईडला जाते, कोकणच्या वगैरे भागात आहे पूजा. आपल्याकडे नाही बरं का, तुम्हाला ते पण सांगते. आपण फक्त धन्याचा उपयोग दिवाळीत करतो, पण चुकीचं वेळी खूप चुकीचं आहे. तुम्हाला सांगते नंतर धने काय असतात, जिरे काय असतात, लवंग असतात. ह्याच्यामध्ये त्याचा म्हणजे घरात संकट येत नाहीत, धनाचं कमी पडत नाही. चला आता अध्याय 14 आणि 288 म्हणतायत ते. कालचा आवाज गेला नाही. बोधलेने जीवे दिसे, स्वप्न का जैसे चेलिया. स्वप्न का जैसे चेलिया. स्वप्नामध्ये आपण जे दिसतो पाहतो, जर तरी पार्था जैसे बोधलेने जीवे दिसे. स्वप्नामध्ये सगळं पदार्थाचा आभास दिसतंय, मग ते असते का तिथं? मग ते दिसतं ते आभास आहे का खरं? मग दिसताना आभास वाटते का? हा, मग तसंच जगत पण आभासच आहे असं वाटते का? स्वप्न ही दीर्घकाळ आहे, आणि हे स्वप्न हे जागृत स्वप्न दीर्घ आहे, आणि स्वप्नातलं स्वल्प आहे. हे बी स्वप्न आहे, ते बी स्वप्न. मग चेल्यानंतर ना तुम्ही जागा झाला, दिसतं का ते? तसं तुला माझ्या ज्ञानाची जागृत झाल्यानंतर तुला जगत देह दिसत नाही, किंवा दिसून खरा वाटत नाही, असं सांगितलंय. चेलिया, स्वप्नातून जागा झाल्यावर ते पदार्थ नाना दिसलेले आहेत का तिथं? नाही. तसं तुला माझी जागृत झाली ज्ञानाची, तर हे जगत, हा देह, हे नाते, हे दृश्य, हा संसार, हे विषय, हे दिसून होते.
स्वप्नातलं पदार्थ खोटे हे जागा झाल्यावर कळतं, तसं सगळं मीच आहे, सगळं दिसणं हे भास आहे आणि सगळ्यात मीच आहे हे कळतं अर्जुनाची लिया. ज्ञानाची जागृती होती त्याला. पण खूप काय बोलता येते, पण मला थांबावं लागतं. साष्टांग दंडवत माऊली. एक काय जागा झाल्यानंतर स्वप्न पदार्थ दिसतात, त्यांना मांडता येत नाही, तर बरंच बोलल्या त्या. ते पदार्थ तुम्हाला समोर येतात, पण जागे झाल्यावर ते नसतात, असे पण लिहावं लागतं थोडक्यात. आता एक नवीन येते, जेव्हा जागृत झालो तेव्हा ते पदार्थ आहेत का, मग दिसताना का खरे, ही पॉइंट मांडण्याची पद्धत आहे. पण काहीच येत नव्हतं बरे, अबकडं तरी यायला इने लांब घेत. तसं आता काहीतरी स्वप्न अवस्थेमध्ये हे सगळे नाना पदार्थ समोर दिसतात, तर ते अविद्याजन्य असतात. अविद्या वृत्ती स्वप्नाला तयार करते आणि अंतःकरण वृत्ती जागृती तयार करते. तुम्हाला वृत्त्या पण कुठं कळतात, मग काय काय सांगायचं सांगा ना. मग त्याच्यासाठी सांगत 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 पुढे जावं लागतं. एकादशी मुलांचं कसं मग सांगा, पोरगी माहेर आल्या थोडं थोडं देते माय, एकदा दिला ती मरूस तर दुसरं काय आहे, तुला थोडं थोडं द्यावं लागते, एवढंच आहे माय माझ्यापासून, थोडं थोडं घेत जा. ती पोरगी म्हणते नको, काय घेऊ नको. मागते का ती काही, पोरगी मागत नाही, पोराला पोरत नाही दिलं तरी. हे डिफरन्स आहे. तसं ज्ञानाला काय लागत नाही, अज्ञानाची भूक भागत नाही, तोंड वरीच असतं त्याचा. म्हणून भौतिक पदार्थाची भूक असते, मला कळतच. शांत राहू, पण तुला काय असलं काय नसलं काय त्याच्यात चूक नाही म्हणणार, मरून पडलं इतकंच पाहिजे तितकंच. काही वाटत नाही आम्हाला, शांत समाधान. ज्ञानेश्वरी चिंतन, ज्ञानेश्वरी चिंतन, ज्ञानेश्वरी चिंतन, इतकेच हवंय मनातून, कुठलंच काय वाटत नाही. मला येतच नाही, दिलं तर त्याची कृपा आहे, मी म्हणत नाही. पण हे मिळावं, हे आता मला भेटावं, काय जे आहे ते माझं स्वरूप, ते सुख आहे. आणि जे भेटणार आहे ते दुःख रूप आहे. आता लाकीट केलं तर पोरग म्हणतं मला देणार का त्या पोराला देणार, मग लाकीटच नग ना, कटकटच नग त्या लाकीटची. मग भौतिक पदार्थ तुम्हाला दुःख देतात, त्याची आशा कशाला. असेल तर भेटतील, नसेल तर नाही भेटेल, पण माझ्या भगवंताला प्राप्त करायचं आणि सुखरूप मला होऊन जगायचं आणि वृत्तीला त्यागून भगवंतमय बनायचं आणि त्या स्थितीत मला थांबायचं, हे आमचं ब्रह्मज्ञानाचं सोनं लुटायचं. कशाला इकडे तिकडे बघायचं. तुमच्यामुळे हिंडायला म्हणून त्या साड्याकडे थोबड चालले, त्याची गरज नाही. काय आपल्या जर सुखात आपण आहोत, जे आत्मसुख आम्ही धारण केलंय, ते सुख जगात बी कुणाला भेटत नाही आणि आम्हाला त्याच्यातून बाहेर निघता येत नाही, तर तुमचं चिंध्यान सोनन काय. आणि ते सुखाला बोलणारे ज्ञानी नसतात, खोट्यासाठी ते जगत नसतात आणि देहामध्ये रमत नसतात, विषयाला धरत नसतात, विषय बघून ते घाण समजत असतात. हे संसार किड्याला माहितच नसतंय. किती सांगायचं आम्ही, तुमची घाणच जात नाही ना अज्ञानाची, समसमान भाव होतच नाही. तुमच्या कुठे द्वैत आहे, हे वेगळं ते वेगळं, ते वेगळं हे माझं, ही त्याची ही त्याच. अरे राम, जर सगळा तोच आहे तर विषमता कुठे सांगा, बोला ना. मग समता तोपर्यंत नाही तुमच्या तर ज्ञान नाहीच आहे, हे विधीचं विधान आहे. जो बी समोर आला तर तो भगवंतच आहे, असा भाव नसतोच ना आपला. आहे का भेद सांगा भाव तुमचा. तुम्ही विसरतातच ना देश स्वरूपाला, घसरतात ना त्याला. तुम्हाला सुख दुःख टोचते, कारण तुमच्यापाशी फक्त अज्ञान नाचतंय. तुम्ही देहामध्ये घुसतात आणि वृत्तीवर नाचतात आणि विषयाला बघून हसतात. तुम्ही पामर बनतात. हे सगळं सुटलेलं असतं ज्ञानी लोकांचं. त्याच्यामुळे त्यांना सगळं तोच दिसतो, किती पापे असून किती घाण असून सगळ्यामध्ये तोच आहे ना. पण जेव्हा शिशुपाल देवासमोर येतो तर मुंडक कापतो, कारण त्याचं इतकं पाप आहे तर ते ईश्वराला बघता येत नाही. तर आपण साधारण आहे. सांगा तुम्ही शिशुपालला काय केलंय, पाप केलंय. मग अशा अघोरी पापाला आम्ही मुंडक कापतो.
त्याला ठेसावंच लागतं, कारण त्याचा उद्धार व्हावा लागतो ना. तो मी पापी असं धारण करतच नाही, दोष टाकतच नाही, आणि त्याचा अभिमान जळत नाही, म्हणून ते स्वच्छ नसतात. माफ करू शकत नाहीत म्हणजे किती पाप आहे तुमचं. तुम्हाला जर शरण येतोय त्याला माफी देत नाहीत तुम्ही, आणि एखादा सुद्धा सहन करू शकत नाहीत, आणि आपला तास संपत नाही, त्याचंच नाव पापी आणि संसारी. एकच डिग्री आमच्याकडं, त्याचं नाव संसारी, कारण त्याचे दोष नाही. आणि एक सांगते तुम्हाला, त्याला जन्मांतरीचं पाप संपवताच येत नाही, एवढं अगाध पाप असं त्याच्या समोर. हा वादच नाही, कारण त्याची वृत्ती झापतलत नाही, अहंकारी आणि क्रूर असती. असच म्हणजे असच, तो बदलत नाही बेटा. आणि जो क्षमाशील असतो, दुःख ओढावतो, अपराध आपल्यावर घेतो, पण तुला सुखात ठेवतो, असा हृदयाचा पाना असतो. ती आई असती, ती म्हणते मी सहन करेल, पण माझ्या बाळाला त्रास देत नाही. करते की नाही आई? जी आई नाही तर ती काय सहन करेल? कदापि नाही. माफ करणारी फक्त आईच असते, बाई नाही. म्हणून ज्ञान आई माऊली साष्टांग दंडवत माऊली. ती जगाची आई आहे, सगळे जगाला ज्ञान देते, पण तुमची योग्यता असली तर. पेशन्स, तुमची त्रुटी आणि ती म्हणतात ज्ञानेश्वरी बरोबर नाही, कळत नाही. अगं तुझं पाप आहे, ज्ञानेश्वरीचं काही चूक नाही. तुला ज्ञानात जर राहायचं असेल तर हे सगळं संसार हे तुच्छ समजून आपल्याला स्वच्छ करावं लागेल. हे तुच्छ आणि आपण स्वच्छ. मन गलिच्छ नाही का, म्हणून सावधान असावं. आणि एक सांगते, माफ करावं कुणाला का करू नये. कसं माऊली आपल्याला माफ करतात आणि ज्ञान देतात. आता कसं देतात बघा, ऐका. 88 झाली, आता 89. ना तरी आपण जळी बिंबलो तिरोणी न्याहाळी, न होता कल्लोळी अनेकदा. ना तरी आपण जळी बिंबलो तिरोणी न्याहाळी, आपण गंगेच्या तीरावर उभं टाकलं आणि आपली सावली गंगेत बघितली, ते न्याहाळी बघायला. मग जे प्राण्यामध्ये जी सावली आहे ती मी आहे का? नाही. न्याहाळी म्हणजे बघायचं. मग बघताना ती दिसतंय, तसंच हे जगत दिसतंय. सावली पण दिसायली, प्रतिबिंब, आणि हे पण दिसतं. मग दिसलेलं खरं आहे का? तसंच हे जगत दिसतं, देह दिसतो. हे तुम्हाला हे असं का लावता येत नाही बहिणी? आता मी काय बघितलं का खाली? मी 2 शब्द वाचले, तिरी आणि आळी. आम्हाला कळत शब्द कोणते घ्यायचे. तो ते कुठं वाटाकला तिरा, आणि काय बघायला सावली. पण तो बघताना पण म्हणतो, जरी सावली दिसती तरी मी नाही, आणि सावली माझ्या वाचून नाही, तसं देह मी नाही, आणि आत्मस्वरूपाच्या सत्तेवरून देह प्रगट होत नाही. हे जर छोट छोट कळालं तर बुद्धीला मोठं होता येतं, म्हणजे व्यापक. रे का कुठे? आता ऐका. चळण होता कल्लोळी अनेकदा, चळण होता कल्लोळी. पाण्याची लाट हल्ले की ते सावली हलती, पण ती सावली हलणार जे प्रतिबिंब ज्याचं पडलं ती हलती का? नीट लक्षात ठेवा. ज्याचं प्रतिबिंब पडलं ती हलायलं का मी काटावरची हलायली. तसं त्रिगुणाच्या पलीकडे गेलेला मी न हलणार आहे, आणि त्रिगुणात गेलेला हलणार आहे. हालचाल आहे रजक, चंचलता आहे, तमामुळे क्रोधता आहे, सत्वगुणामुळे शांतता आहे, पण त्याच्या पुढे गेलं की ब्रह्मता आहे. काय सुंदर आहे सांगा. आणि मौलीचा हेच हेतू आहे, दुसरा कोणता हेतू आहे? ती काय की जेव्हा हलताना सुद्धा चळण
ते प्रतिबिंब पाणी हल्ले की हलतं, आणि तुम्हाला गुण लागला की तुम्ही गुणासारखे हलता. नाही का हलत तुम्ही? सुखी दुःखी सुखी दुःखी मर्म सुखरूप ते राहा ना, अभिन्न हो ना, तत्वनिष्ठपण व्यवहारातून बाजूला हो. वृत्तीचा व्यवहार तू पाहणारा तू येस. वृत्तीतले गुण नाही, वृत्तीचा व्यवहार नाही, आणि वृत्ती पण तो नाही. असं जर निश्चय केला तर कमाल झाला. किती सुंदर. बापरे, पांडुरंगा, काय भगवंत बोलायला. राम कृष्ण कृष्ण कृष्ण. खरंच माऊली साष्टांग. पण ती पाण्यात पडलेली सावली मी नाही. ती सावली पण हलते, लाटा उठतात, तरंगाने ती सावली हलताना दिसते, पण मी नाही हलत ना. तसं हे जगत, हा देह हे दिसतं, पण हे खरं नाही, कारण त्याचं प्रतिबिंब आहे. कारण सावली त्याच्यापासून भिन्न नाही. सावली माझ्यापासून नाही, पण मी सावली नाही. तसं देह माझ्यापासून नाही, पण मी देह नाही. आत्मस्वरूपाच्या सत्तेपासून देह प्रगटच होत नाही. हलणारं पाणी आहे, हलणारं प्रतिबिंब आहे, पण मी जे बिंब आहे ते 3 गुणांच्या पलीकडे आहे. मी न हलणार आहे, मी गुणातीत आहे. गुणामुळे हलताना दिसतो, वृत्तीमध्ये हालचाल होते, तसं सावली हलते. तसं ही गुणामुळे वृत्ती हलते, व्यवहार होतो. पण या गुणाला टाकून पुढे गेल्यावर बुद्धीला ब्रह्मता प्राप्त होते. तसं तू सुखरूप राहा, तत्वनिष्ठ हो. वृत्तीचा व्यवहार करणारा नाही, तर वृत्तीचा व्यवहार पाहणारा हो. गुण आणि गुणांचा व्यवहार मी नाही, असा त्याचा निश्चय असतो. तोच ज्ञानी महात्मा असतो. तोच ज्ञानी महात्मा असतो. कुठे वेदाचं हे वर्म आहे, ज्ञानाचं हे प्रतीक सुखाच आहे. हे वर्म आहे. हे जर कळलं नाही तर जन्म तुमचा पाण्यात गेला ना. बाकीचं काय कळावं? नाटक, मतलबी, स्वार्थ, हे मनुष्य तर हेच करते का? आता पहिले करत असाल, आधी पाप केलं पुढे पाप करायचे. आता तर नीट वाग ना. वर्ताना मी नीट वागायचं नाही. बापरे बाप. राम राम. आयुष्याची शेवटी तरी लोण्यासारखं व्हावं. शेवटी तरी माफ करून शेवटी स्वतःचा मरताना तरी नीट वागावं बाप्पा. मरताना बी नाही, आधी बी नाही, जन्मना नीट नाही. राम 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 राम. काय त्याचं बी काही वाटत नाही, देणं घेणं नाही. आपण आलोत कशासाठी आणि करायलोत काय? स्वतःच सुख दुःख भोगा, पण आपल्यामुळे जगाला दुःख. अरे राम. एवढं तर शिकाच की दुःखातून कसं निघायचं, दुःख न लोकांना द्यायचं. सुख कवीने बोला, कधीच आपल्यापासून जगाला दुःख होऊ नये. कधी आपल्याकडे कुणाचा सपोर्ट येऊ नये. कधीच नाही. स्वच्छ व्हा ना. गंगा पवित्र म्हणून त्याला किंमत आहे. ज्ञानी पवित्र नाही का? गंगेपेक्षा लाखपट पवित्र ज्ञानी आहे, हे समजून घ्या. आज तुमच्या अक्षत्र द्या, करून घ्या. बाकीचं काय बघता तो? गंगा पवित्र आहे ना, मग ज्ञान किती आहे? त्याच्यापेक्षा कोटीनं पवित्र आहे. मग तुम्ही ज्ञानरूप झालात, गंगा तुमची वाट बघते. कधी महात्मा माझ्या गंगेत येईल आणि माझं पाप कधी धुवून घेऊन जाईल. गंगेमध्ये साधूचा पाय पडला. ऐका, आता अभ्रस्तांग कशाला म्हणतात? जे साधू सोबत गंगेत जातात त्यांच्या सुद्धा बाजूच्या लोकांचं पण पाप जळून जात. तत्क्षणी अभ्रस्तांग कशाला म्हणतात? त्याला पुन्हा ती संताची जी संगती आहे, त्यांचा जो बोध आहे, त्यांच्यासोबत जातो. संतांच्या सोबत अंघोळ करणं, स्नान करणं, गंगेची पूजा करणं आणि त्या संताची तपश्चर्या ह्यांच्यात येणं. म्हणून संतांसोबत जातात ते पर्वकाळ. त्याचे गुणच आहे की तुमचं तप आम्हाला द्या, तुमची मुक्ती आम्हाला द्या, तुमचं जे मी काही कमवलं ते आमच्यापाशी येऊ द्या, तुमचा आशीर्वाद मला मिळू द्या, आणि हे गंगेसारखं मन आमचं होऊ द्या. आम्ही आमच्या महात्म्यासोबत जात होतो. आमचा हेतू हेच होता की महात्म्यासमोर गेले ना काय काय होतं, अगाध पुण्य तयार होतं. पण हे पुण्यवंताला कळतं, पापी लोकांना कळत. चला माऊली, आम्ही पण इंद्रायणीची वेद आणि बोध जिथे नांदतो तो ज्ञानी. वेद आणि बोध जिथे नांदतो तिथे थांबतो तर हृदय संताचं. ती वाणी वेदाची, ती स्थिती अद्वैताची, अनुभूती परमात्म्याची, आणि तो सोहळा त्या भगवंताच्या सुखाचा.
हे सगळं काय कामाचं वहिनी? भौतिक सुख, भौतिक नाते किती काल आहे तुमचे? तुम्ही किती काल राहणार नात्यात ह्या? नातं संताचं, नातं ग्रंथाचं, नातं मोक्षाचं, नातं आत्मत्वाचं, हे नातं टिकवा. ह्या नात्याला प्रेम करावं, हे नातं जपावं, जोपासावं, त्याला शेवटपर्यंत नातं जपावं. आणि नातं कापावं हे तुम्हाला माहितीये, आम्हाला माहित नाही. नात्याचे गुटके करा, जन्मच त्याच्यासाठी तुमचा आहे ना, नाते कापायचे. वा, जोपासावं नात्याला, तोच खरा जन्माला आला. नातं तोडता एक क्षण लागतो आणि नातं जोडायला आयुष्य कमी पडतं. आणि यांना नातं कापायचे धंदेचे त्यांचे. आता 89 झालं. ना तरी आपण जळी बिंबला तिरुण्याळी चळण होता कल्लोळी आणि कदा का नटलेनी अघवे नटू जैसा न झकवे तैसे गुण जात देखावे न होनिया. तैसे गुण जात देखावे न होनिया. डोळे बंद, तुम्ही खाली ठेवा ते फोन. काय सांगायला तुमचं लक्ष त्याच्यात ऐका. तैसे गुण जात देखावे न होनिया. गुण जात, जेव्हा बुद्धी गुणात आहे तरी गुण माझे नाही, त्या बुद्धीचे आहेत. आणि बुद्धी मी नाही, मी ब्रह्म आहे. एक तुम्हाला सांगायचं, तुमच्या उचलला माझं मधलं गेलं, एक क्षण पण लागत नाही. म्हणजे आतून येते, माझ्या हातात नाही ते. मला माहिती मी काय बघते आणि काय वाचते, तुम्हाला सगळं रोज बघायला तुम्ही. तर ऐका. का नटलेनी लागवे नटू जैसा न झकवे. नटलेनी लागवे नटू जैसा न झकवे. जेव्हा नट काम करतो पिक्चर मध्ये, नाटकात, कशामध्ये बी, तर ते काम करताना तो राजा होतो, असतो भिकारी. काम करताना पण त्याला माहिती मी भिकारीचे, गरीब आहे, मला कमवून खावं लागतं. पण ते काम राजाचं करतो, त्याला वाटतं का मी राजा आहे म्हणून? तसं ज्ञानी महात्म्याला वाटतं मी गुणात नाही आणि गुण माझे नाही, हा व्यवहार गुणाचा आहे. आणि गुण सारखा व्यवहार आहे, व्यवहार हा गुणाचा आहे आणि मी अव्यवहार गुणातीत आहे. हा जेव्हा व्यवहार करताना स्पर्श बुद्धीमध्ये असतो, तर ज्ञानाचा उत्कर्ष असतो, संबंध वेदाचा असतो, स्पर्श अनुभवाचा असतो, तो संत असतो, तो साक्षात भगवंत असतो, कारण तो गुणात नसतो. मुक्त व्हा, जास्त लागत नाही. पण कोणच्या वेळीतून कोण मुक्त होणार म्हणून माऊन 9,000 दिले. बापाला 4 पोरं. काल काय म्हणलं विजय, सगळ्यासाठी करून बाप गेला आमचा, मला की नाही? कोणाला कम्प्युटर दिले का? स्वतःला भोगलं का? स्वतःला काही भोगलं नाही, पण पोराची व्यवस्था करून गेले. हे पूर्वीचे बाप, आत्ताचे नाही. आणि तसं होऊ बी नाही. आपल्या पुरतं बघावं, निघून जावं, ते दनादन त्याला वाटतं काही नाही, करा चला. आणि हाय ढळ म्हणून ते झोप होता 12 वाजता. त्याला वाटतं हाय ना मला, माय म्हणते झोप. माय तशीच बेकार आणि पोरग बी बेकार. कारण वळण नाही तुमच्यापाशी, शासन नाही तुम्हाला. तिथं शासन नाही, तिथं घर नीट नाही. तिथं शासन, त्या घरात कधीच त्रास होणार नाही. तसं तुमच्या मनाला तुम्ही शासन देत नाहीत तर तुमचं आयुष्य नीट नाही. कारण तुम्हाला कळतच नाही आम्ही काय वागायलो होतो, आम्ही काय करायलो. आपल्याला शासन दिलं नाही असं नाही बोलायचं आपण दुसऱ्याला, दुःख होते. तिचं ऐकायचं. आणि काय बिघडतं आपण सुनाच ऐकलं तर? काय मान कापून खाली पडती का? हो मा, तुला कळतं तसं कर, तुझं छान आहे, आम्हाला सुधरण आता कर. ती नाचतच करती, नाही तुला येत नाही मी करते ना, असं नव्हतं. तो पण बंद कर की, तोंड बंद कर तुझा. तर संसार सुखाचा आहे आणि बच्च बच्च केलं तर संसार दुःखाचा आहे. सून आली बाजूला निघायचं, मरायचं, चिंतन करायचं, परमात्मा जगायचं, वेदाचं ज्ञान भोगायचं आणि स्वरूपाला बघायचं. थोबाड मध्ये घालायचं नाही, तर ते घर नीट आहे. तसं ते हा तोंड घालायचं नाही. मला हेच सांगायचं, बाकी काय. आणि ते बी चांगले हे बी चांगले. आम्हाला एवढं कळतं, जिथं चांगले तिथं असं होत असते. काय लक्ष द्यायचं कोणाकडं? आपलं झालं आता करून, तिथं करायचं, तिथं बघायचं. आपण झालं, तुम्ही केलं ना, मग व्हा ना बाजूला. अट्टन टट्ट सांगा, बोलून झालं कुणी? आपलं मन चिंतन दाखवा ना मग, ज्ञान काय तुमच्यापाशी.
काढा ना खातं तुमचं. आता इकडे घ्यायचं का? तर तिकडेच गेलं की मन त्रास होतंय आणि इकडे आले की मन शांत होते. सांगा परमात्म्यात मन शांत होते की नाही? होतं. तिथे जायचंच नाही. मौन होते. लाघवे नटु जैसा न झकवे तैसे गुणजात देखावे न होनिया. गुणजात देखावे न होनिया. गुणजात देखावे न होनिया. गुणजात म्हणजे जसा नट एक राजाचं कार्य करतो, तो कार्य करताना पण मी भिकारी आहे म्हणतो, मी गरीब आहे, मला कमवूनच खावं लागतं, मी राजा नाही. तसं ज्या गुणा जात वृत्तीमध्ये गुणाचा आविर्भाव तयार होतो त्याला गुणजात म्हणतात. वनी सूक्ष्मता तुम्हाला कळत नाही, मी तुम्हाला दोष देत बी नाही, कारण कसं काय करणार तुम्हाला, हे व्यासपीठ बोलतं, आम्हाला पण हे कळत. गुणजात जेव्हा गुणाचा वृत्तीमध्ये प्रवेश होतो आणि त्या गुणाचा आविर्भाव तयार होतो आणि त्यानुसार क्रिया होती, तर ती गुणा क्रियाची आहे, ती क्रिया गुणाची आहे, माझी नाही, हे आपण जागा ठेवतो का? जाणीव असते का आपल्याला? असते का? म्हणून बद्धता काय आहे? ऐसे देखावे गुणजात. जसा तो नटधारी वेशधारी मी राजा नाही असा पक्का निश्चय करतो, तसं क्रिया होताना कर्म करताना ते कर्म त्या गुणाच्या द्वारे वृत्तीच्या साह्याने प्रकृतीचे धर्म आहेत आणि मी त्या प्रकृतीला बघणारा बाजूला आहे, अलिप्त आहे, आणि प्रकृती आणि गुण एक आहेत आणि त्याचा बघणारा मी पाच भिन्न आहे. असा जेव्हा आविर्भाव तयार होतो तर तेव्हा त्या व्यवहाराचा स्पर्श होत नाही आणि त्या व्यवहाराचा अकर्तेपणा येत नाही आणि व्यवहारातून पाप पुण्य होत नाही, सहज मुक्ती येते. आणि व्यवहारातून मी करता म्हणलं, व्यवहाराचा संबंध केला आणि गुणाचा आणि बुद्धीचा संगम झाला, तर त्या ठिकाणी पाप पुण्याचा उदय झाला. कळत नाही बोलावं लागतं आम्हाला. हो माऊली, नाही तुम्ही सांगितल्याशिवाय कळतच नाही. चित्रे आकाशे ऋतुत्रे आकाशे, तिन्ही ऋतूमध्ये येतात, पावसाळा उन्हाळा हिवाळा. ऋतुत्रे आकाशे, एक ऋतू आला गेला, दुसरा आला गेला, पण आकाश कोणत्या ऋतूमध्ये त्या धरून ठेवलं का? ऋतूला आकाशानं सांगा ठेवलं का? ऋतुत्रे आकाशे, जेव्हा शब्द येतो तेव्हा भाव त्याग जागा होतो, ते तर हे पाहून असत. पुढे जा वाटतं का? सांगा. ऋतुत्रे आकाशे, तीन ऋतू आले गेले पण आकाश अलिप्त राहिलं, तसे तीन गुण आले गेले तसं मन अलिप्त राहिलं. अर्जुना तू तसं हो. किती सुंदर आहे. बाप धरून या जैसे निरीजेची एवोसे वेगळेपणा. आकाशात ऋतू आले पण आकाश वेगळंच राहिलं, त्या ऋतू सोबत वाहून गेलं नाही. पावसासोबत आकाश खाली येतं का? नाही येत. गुणासोबत तुम्ही काय येता? मला म्हणली, मला बोलली आणि मला लागलं, तिच्याकडे गिफ्ट 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 देऊन टाकायचं तीच तिला. तू बोललीस गिफ्ट देतो पांढरंग, सांग. तैसे गुणी गुणा परवते, तैसे गुणी गुणा परवते. बघा, गुणी गुणा परवते. गुणापासून बाजूला कोण आहे? जो माझ्यात आहे. गुणात कोण आहे? जो मला ओळखत नाही. गुणात का थांबतो? गुणाला का धरतो? गुणाचा संबंध का करतो? गुणाचा उत्कर्ष का होतो? कारण तो माझ्यापासून दूर असतो. जो मला जाणतो, जो माझी प्राप्ती करतो, जो गुणाच्या परे येतो, तो माझ्यामध्ये राहतो आणि जो गुणाला धारण करतो तो सुख दुःख भोगतो आणि गुणाला न सोडणारा तो मला कधीही प्राप्त होत नाही. किती शब्द आलेत बघा. तैसे गुणी गुणा परते. त्या भगवंतापाशी उत्पन्न होणारे गुण त्याच परमात्मा असतो. पण परमात्मा गुणा धरतो का? परमात्म्यापासून गुणाची उत्पत्ती पण परमात्मा माझ्यापासून झाली असे म्हणत नाही. तो गुणातही येत नाही, तसा ज्ञानी गुणात राहत नाही. म्हणून गुणी गुणा परवते. जे आपण आपे असे आहे ते आपल्या मूळ स्वरूपातच आहेत. ज्ञानी का गुणात आहे? आपल्या मूळ स्वरूपात आहेत, ते गुणात नाही. व्यवहार करून सुद्धा गुण त्याच्यापाशी वृत्तीमध्ये जन्मून सुद्धा ते गुणाला पाहून सुद्धा ते गुणाला धारण करत नाहीत, कारण ते गुणातीत आहेत.
आपण पे असे आई ते अहम बैसे अहंते मुळकीची. अहम बसे अहंते मुळकीचे. पुन्हा सांगते, वेळ लागतो, अर्धा श्लोक झाला. आज येऊ द्या, मला टाइम नाही. तुम्हाला विसर नाही. आणि वहिनी व्यक्ती आहेत. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु रंगनाथ महाराज की जय. चला, तो कुणी बोलून